नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. ए चच्चू चच्चा कुठं लपून बसला तिथे बाजा वाजवत दात काढत डॅम्बेस पडून गेलास ना. चच्चू तो म्हणतोय बाबा राव दे, मी मस्त सुखात आहे. आयत्या वेळेला बरोबर असेच कांड करत जा मावसाड, जेव्हा मी नसेन जे काय करायचं ते कर आणि तूच काय ते निस्तर. मी तर चाललो बाबा, वाचलो बाबा मी, नाही तर माझं काही खरं नव्हतं. बाजा वाजवतोय बघा तिकडे इंस्टाग्रामवर. आणि हे बोंबडी डॅम्बिस, बोंबडी पण एक नंबरची डॅम्बिस आहे मंडळी. ही म्हणते जाऊ दे, ही काय ते करते मरते, मला वाचवलं बाबा. माझ्या मागची बॅग तिकडे वळली आणि मी सुटली तिथे. तर 3-4 दिवस गप्पच बसते, जोपर्यंत हिचं चाललंय चालू दे, मी अकेली क्यू सहन करू. म्हणून बोंबली पण येत नाहीये, बोंबली लपून बसली आहे, मजा बघते. मावसाडे, मी पोस्ट टाकली आहे ना इंस्टाला, तसंच तुझं होणार आहे ग. म्हणजे कसं ना तू असं, म्हणजे वैसे तो तू एकदम चंट चलाक औरत है, लेकिन हमेशा तोतिया तेरा ही कट्टा है. कसं ग, कसं ना तू ना उलटी म्हणजे अशी मागणं घालून घ्यायला उत्सुक असते. शेक घालणार आहे तुला आता. हां बघ तू, मागणं म्हणते मी. हिची दुबईची मैत्रीण बहारीनला राहते, म्हणजे दुबईची मैत्रीण आहे पण बहारीनला कुठेतरी राहते. बहारीनची दुबईची मैत्रीण आहे, दुबईची बहारीनची मैत्रीण आहे. आणि अर्जेंटिनाची मैत्रीण ऑस्ट्रेलियाला राहते, ऑस्ट्रेलियाची अमेरिकेत राहते, अमेरिकेची लंडनला राहते आणि लंडनची कुवेतला राहते. समजलं मंडळी? हां, नाही समजलं मावसाडला विचारा काय प्रकार आहे. बाई हां, काय बाई प्रकार. त्याचं काय झालं ना मंडळी, ही केमिकल लॉच्या ग्रॅज्युएट आहे ना, म्हणून हिने फक्त केमिस्ट्रीमध्येच, म्हणजे ते पण फक्त असं म्हणजे कसे केमिकल थापावेत थोबाडावर त्याच्यामध्ये ही माहिर आहे. केमिकल असे चेहऱ्यावर खड्डेच खड्ड्यात चेहरा, चेहऱ्यात खड्डे, खड्ड्यात चेहरा, चेहऱ्यात खड्डे, चेहऱ्यात खड्डा, खड्ड्यात चेहरे, असं काहीतरी करून ठेवलं हिने लोचा आपल्या तोंडावर. तेवढंच, त्याच्यामुळे हिचा भूगोल गोलच राहिला. भूगोल काय, इतर विषयही गोल राहिले, सगळंच गोल एकदम झिरो. अंडा थपाक 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 थपाक. फक्त हिला गटारात पण केमिकल शोधत असते, तेवढंच गटारातच थपकत असते, बस तेवढंच माहिती आहे. त्या गटाराच्या पलीकडे कधी गेलीच नाही ना, कसं समजणार हिला. त्या मुलाला पण म्हणजे गाढवाकडनं वेद वदवून घेतले हिने. हां, ज्ञानेश्वरांनी गाढवाकडनं वेद वदवून घेतले, त्याचं पण आळ हिने टीचरवर ढकलून दिलेला. म्हणजे ही बाई स्वतःवर काही घेतच नाही, सगळे आळ एकदम दुसऱ्यांवर. हिच्याशी ना आता कोणी बाबा काहीही करताना, काही जॉईंट व्हेंचर म्हणा किंवा आता ज्यांनी म्हणजे जे काही केलं आहे ते केलंच आहे. तसं चच्चू आता काय त्याची सुटका नाही. जे आता त्यांचं आता झालं ते आता फिनिश, खतम आहे तो. तर त्याचा आता तो कम नशिबी आहे आणि फुटकं नशीब, आता काय त्याचं काय नाही होऊ शकत. पण जे लोक कोण दुसरे जे आहेत, जे हिच्याशी कुठल्याही प्रकारचं बिझनेस किंवा कुठल्याही प्रकारचं काहीही संबंध प्रस्थापित करू इच्छितात, त्यांनी हिच्यापासून लांबच राहा. ही बाई अशी आहे ना, सगळे कांड करते आणि अंगाशी आलं की दुसऱ्यावर ढकलून देते. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. आता तुमचं तुम्ही बघा. आता ते काय ते तुम्हाला मी सांगते विथ प्रूफ. मी आता बोलणारच आहे थोड्या वेळात. आधी हिचं थोडंसं जे आजचं काय व्हिडिओ टाकलंय ते त्याच्याबद्दल 2-4 गोष्टी बोलून घेऊया. ह्या बाईने तर उद्यापनच करून टाकलं. म्हणजे असं कसं, आता हिचं पण उद्यापन करून टाका बाबा, एकदाचं उचला हिला आणि बस हिचं विसर्जन करा त्या समोरच्या गटारात. ही त्याच लायकीची आहे, ही पण काय कमीची आहे का? हिचं पण करून टाका. ही वेळी अवेळी काही करत असते ना, हिचं पण आता बाजार उठवून टाकायची आता वेळच झाली आहे. काय तर म्हणे मी उद्यापन करून टाकलं, अडचण होती म्हणून. अडचण होती तर मग दुसऱ्याला सांगायचं असतं, दुसरा पूजा करू शकतो. किंवा पुढच्या गुरुवारी एका बाईनेला कमेंट पण केली आहे की नेक्स्ट धरतात ना, तर बोलते मार्गशीर्ष नाही आहे, मार्गशीर्ष नाही आहे. मग काय मार्गशीर्ष नाही आहे म्हणून नेक्स्ट गुरुवारही नाही करू शकत, पण उद्यापन आधीच करू शकते. हे चालतंय यांच्यामध्ये. काही नॉनसेन्स कंटेंटसाठी देवाला पण नाही सोडत, ते पण त्याच्यासाठीच. मनोभावे काय नसतं हिचं. एकतर ते आधी ना स्वामी समर्थांचं नाव घेऊन जे बोलतेस ना चांगले विचार, ते तुझे दिसले काय विचार आहेत ते. दुसऱ्यांना रोग बी काय बोलत असते. जे असं बोलतात ना त्यांनाच येतं उलटं 3 पट फिरून. तुझ्या डोक्यात आहे ना कुष्ठरोग झालाय, तो बघ आधी डोक्याचा. काय तर म्हणे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. मग सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होणार ना ग बाई, वाईट इच्छा नाही पूर्ण होत. तुझ्या वाईटच इच्छा आहेत. फक्त बोलायला चांगलं म्हणतेस, चांगल्या इच्छा होऊ देत, मग पण करतेस वाईटच. चिंतन तुझं वाईटच आहे. त्याच्यामुळे जे वाईट चिंततात ना आणि वरून ते बोलून पण दाखवतात ना, त्यांच्याकडे 3 पट भोवून येतं त्यांना फिरून. आता तुला भोवणार आहे हे लक्षात ठेव. आता बघूया आपण कोणाला लागतो. तुला लागतो की आणि कोणाला लागतो दिसेल असते. रोगट वसाडी कुठची.
अख्खा दिवस चिखलात बसलेली असते आणि रात्रीची बाहेर पडते वासकाडी आणि दुसऱ्यांच्या घरं हुंगत फिरते. लोकांना पण सोडत नाही, लोकांना पण खोट्यात आपल्या सामील करते. हिच्याबरोबर मी तेच बोलते, हिच्याबरोबर जे नादाला लागणार ना, मग ती असू दे, ती कोणती स्नेहाताई असू दे नाहीतर आणि कोणती ताई असू दे, तुम्ही पण जाणार या 12च्या भावात. कारण पापामध्ये साथ देणारा पण तेवढाच पापी असतो. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त पापी असतो, महापापी. पाप होणार तुम्हाला, पाप. आणि हळूच करून सगळ्यांना कशी सांगते बघितलं का, कोकलून माझ्या घरी कोणी नाही आहे, मी एकटी आहे. भैरव तर इकडे तिकडे बाहेर असा खेळत असतो किंवा जातो कुठे कुठे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ट्रिंग 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 ट्रिंग, मावसाड घर पे है. चच्चू गेलाय, चच्चू गेला, चच्चू नाहीये घरात. बाबाजी पण गेले, बाबाजी पण गेले गावाला. कुंडी लगालो सैया, तुमको आकाश दिखाते मैं जन्नत दिखाते, आकाश को मैं जन्नत दिखाते. अरेच्चा, मी तर 5-6 दिवस व्हिडिओज टाकला नाही आणि मग माझ्या लक्षात आलं की मी व्लॉगच अपलोड केला नाही. 5-6 दिवस व्हिडिओ टाकला नाही तेव्हा लक्षात आलं की मी व्लॉगच टाकला नाही. माय गॉड. म्हणजे जेव्हा तू 5-6 दिवस साडी नेसत नाही त्याच्यानंतर तुला कळत असेल ना की अरे मी तर उघडी आहे, मी तर पगडी आहे, मी तर लुगडी नाही नेसली आहे, असं तुला तेव्हा लक्षात यायचं ना. किती ना, म्हणजे 5-6 दिवस व्हिडिओ टाकले नाही तेव्हा हिच्या लक्षात आलं हिने व्लॉग टाकला नाही. असंच ही असं राहत असेल तेव्हा हिला लक्षात येत असेल की मी भोंगळी आहे. काही बोलायचं म्हणून बोलायचं, काही बोलते, काही फेकते, आपली मोठी स्टाईल मारायला जाते, खूप इनोसेंट दाखवण्याचा प्रयत्न करते आणि खूपच आपल्याला एकदम फाडफाड फुकाटे इंग्लिश क्लासेस आत्ताच करून आली आहे. असं काहीतरी अपग्रेड, मला नेहमी अपडेटेड राहायला आवडतं, अपडेटेड आणि अपग्रेड करायला आवडतं. असं खोटं बोलण्यात अपग्रेड केलंयस तू. एक आता तुझं काढते मी, थांब बाहेर. आणि मुलींना हिच्या घरचं जेवण आवडत नाही, बरोबर ना. कसं आवडणार, काय आणि त्यात मदत नाही कोणाची, काय नाही, आब्बाजी नाही, कुठेतरी गाव वंडराला जायचं आहे, त्याच्याकडे हुंगायला. मग कसं काय मुलींना बोलवून कोण स्वतःला अडकवून घेणार. त्यापेक्षा त्या बायकांना बोलवलं, पटापट एक ब्लाऊज पीस देऊन कटवून टाकलं. ब्लाऊज पीस दिलेस तू मावसाळ. शी, तुला एवढ्या नथी आलेल्या त्यातली एक नथ तरी उचलून द्यायची आणि म्हणे की मी ना असं प्रमोट करते आणि मी ना असं शाउटआउट देते कारण म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं पण व्हावं, ज्या बायका काहीतरी मेहनत वगैरे करतायत. मी त्यांच्याकडनं अजिबातच पैसे वगैरे घेत नाही. हो का, पैसे नाही घेत, प्रॉडक्ट घेतेस ना. हां, आणि जर तू 2 सांगितलेल्या आणि त्यांनी 4 पाठवल्या तर दे ना त्यांच्या परत, कशाला ठेवून घेते. दाखवलं तुमच्या, घेऊन जा तुमचं, नको मला काही, असं म्हण ना. ठेवून ते घेते वरून कोणाला द्यायची पण दानत नाही. ते पोवाडला पार्सल करेल, नाही तर सगळं उष्ट आपलं त्या चिटाईची हाऊस राहिलेली फिटवते. शी, असल्याच उद्योगांना ना, असल्याच धंद्यांना हातपाणी घालायची चिटाई म्हणून खायची. मला हाईप केलं तर मला भारी वाटेल, भारी. नको बाई, तुला अजून काही भारी बिरी आम्हाला वाटवून द्यायचं नाही. तुझे व्हिडिओ आम्हाला अजिबातच पसरवायचे नाही. असल्या खोट्या आणि असं काहीतरी धूर्तबाईचं नको आम्हाला, घाण नाही पसरवायचे. कसली धीट बाई आहे आणि इतकी खोटारडी, म्हणजे बाप रे. म्हणजे मी बोलते ना, बोंबाड म्हणाली की मी एक्सपोज एकटी का हो, मी तर झालीच आहे. आता हिची वेळ आहे म्हणून आता हिचं आलंय, आता हिचं चक्र फिरून आलंय हिच्यावर. कर्माला खूप घाबरतात ना, कर्मा आलाय. तो कर्मा दुसरा तिसरा कोणी नसून मीच अहम ब्रह्मास्मी. समजलं काय. ही साडी मी लग्नासाठी घेतली होती, एकदा घालणार होती पण मला ते काही जमलंच नाही आणि म्हणून मग मी म्हटलं आज नेसते ही साडी. हो का, अशा किती साड्या घेतल्या ग बाई. म्हणजे ही स्वतःच घेते आणि स्वतःच नेसते वाटतं. हिच्याकडनं कोण घेत असेल असं तर अजिबातच आता वाटत नाही. नुसतं स्वतःच आपलं किती, म्हणजे त्या परत आता मलाच लाज वाटायला लागले. ती नवरी पण बघत असेल तर म्हणत असेल, शी कोणाला बोलवलं तो तुम्ही, हे तुमचे घरातले असे तुमचे नातेवाईक काय. शी, म्हणजे तिने स्वतः पण एवढी शॉपिंग केली नसेल तेवढं हिने, म्हणजे 10 साड्या घेतल्या हिले दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी लग्नाला. काही येडीबाई आहे ग, पागल. हट थुर्र. इवलूसा भैरव म्हणतो, मम्मी इथे कुठे तुला पिंपल आला. आता काय सांगू भैरवा तुला, तो तर दिसतोय म्हणून तुला माहिती आहे तुझ्या मम्मीला कुठे कुठे फोड आले आहेत. दाखवू पण शकत नाही. अवघड जागेचं दुखणं आहे तुझी मम्मी. चच्चू पाय लावून पळाला प्रॉडक्ट लॉन्चच्या नावाखाली. मग तो गेला आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे की तिथे सध्या इंडिगोचा प्रॉब्लेम चाललेला आहे. तर त्याच्यामुळे पहिली जी फ्लाईट होती त्याच्याने मॅनेजर गेले आणि मग सेकंड फ्लाईटमध्ये हे जे बाकीचे आहेत ते
आता काय बोलू, मॅनेजर तर गेले. आता चुच्चू नाईट वॉचमॅन कसं सांगू, काय बोलू. दुसऱ्या फ्लाईटने पण मॅनेजरच गेले. मॅनेजर. अरे मग पहिल्या फ्लाईटने वेगळं मॅनेजर आणि मग दुसऱ्या फ्लाईटने असं का? मग चच्चूचा नंबर पहिल्या फ्लाईटमध्ये का नाही लागला? हां, म्हणजे फर्स्ट मॅनेजर नाही वाटतं तो. हां मला वाटतं वॉचमॅनचा मॅनेजर आहे तो, नाईट वॉचमॅन मॅनेजर. बिचारा चच्चा, खरंच रे, कसं काय कुठलं नशीब घेऊन आला जी ही पदरी पडली. काय बोलायचं ना त्याला, असं खरंच असं वाटत असेल, त्याला जीव घुसमटत असेल, पण काय करणार आता, मूल पण आहे, सगळं काही आता काय करू पण नाही शकत, हिला सहनच करावं लागेल. म्हणजे खरंच मला असं वाटतं ना की इतर हिची बहीण वगैरे ती तरी बरी आहे, ॲटलिस्ट तिचे काही ना काहीतरी काही स्वप्न आहेत, ती स्वप्न व्हॅलिड पण आहेत, काही ना काहीतरी ती प्रोग्रेस तरी करते, एक कुटुंबाची प्रोग्रेस करते, एक होलसम प्रोग्रेस करते. पण हिचं काय, हिच्यासारखी स्वार्थी बाई नाही, बाप रे, तिथेच थप 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 करत बसली आहे ना. काय कुठे काय करावं ते नाही, फक्त साड्यांचं कलेक्शन, माझं मी असं दिसणार, किती गं बाई मी हुशार. तर चच्चूने पण सोडून दिलं, जाऊ दे, मी आपलं काम करतो, जाऊ दे, 4 पैसे माझ्या मेहनतीचे, जे काही मिळतील ते माझ्या मेहनतीचे असतील. चच्चा बरोबर आहे, तुझा एकदम ॲटिट्यूड बरोबर आहे, असंच ठेव. आणि हिच्या ना गोड गुलाबीला म्हणजे बिलकुल बळी पडू नकोस, कारण ही आहे ना घेऊन डुबणार, मार्क माय वर्ड्स, घेऊन डुबणार. कुठे तोंड दाखवायला, त्या गटारात पण बुचकळायचं, गटार पण बोलेल, हट शी. तर आता आपण वळूया मेन मुद्द्याकडे, आणि एक हिची खोटं जे काही बोललेली आहे, भयानक अतोनात, म्हणजे अक्षरशः, म्हणजे तो बोंबड्याचा गेंडा पण लाजला असेल. म्हणजे हिने तर मला वाटतं बोंबड्याशी कॉम्पिटिशन लावली आहे, की म्हणजे तू जर गेंड्याला लाजवू शकते तर मी आणि कोणत्या तरी प्राण्याला आता, म्हणजे आणि कोणतरी भलताच, म्हणजे गेंड्याचा बाप पण लाजेल इतकी गेंड्याची कातडी करणार, ह्यात पण मी तुला मागे टाकणार, कारण ती मीच आहे, माहेश्वरी साम्राज्याची घुस, गटारातली. दिवस रात्र गटारात बसून सगळे किडे लागलेत माझ्या डोक्याला. म्हणजे हिच्या सगळ्यात मोठं खोटं म्हणजे ती कोणती मिशाताई, ती मिशाताईची स्नेहा, त्या स्नेहाने हिला गिफ्ट दिलं प्रमोशनसाठी. या बाईने त्यांच्याकडनं पण खोटं वदवून घेतलं, आणि तिने गिफ्ट दिलं, आणि तिने पहिल्या पगारातनं, अरे तिला नोकरी लागली, कधी नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यांनी पगार झाला तिचा. हां, कारण जेव्हा नोकरी लागली तेव्हा तिने आईला साडी घेतलेली, त्या गोष्टीला झाले आता नाही म्हटलं तरी 4 महिने तरी झाले, त्यापेक्षा जास्तच पण कमी नाही. मग आता पहिला पगार कसा झाला तिचा, आणि पगारातनं तुला कानातले घेतले का भाई, का? जेव्हा तिला नोकरी लागली तेव्हा तिने तिच्या आईला साडी घेतली, तर आता तुला कानातले का घेईल? तू कोण लागून गेलीस? बरं चल घेतले का, तुला ॲफिलेट लिंक पण दिली तिने, हां, लिंक पण लावून ठेवलीस तू त्या गिफ्टची, आणि ते सुद्धा स्वतःच्या थोबाडावर. भक्त विचारतायत थोबाडावर का लावून ठेवली, साईडला लावायची, काय सांगणार भक्तांना? नाही, साईडलाच आहे. किती खोटं बोलते ग मावसाडे, किती खोटं बोलतेस. मंडळी, त्यांचं असं असतं ना की जर ते टॅग्ड प्रॉडक्ट असेल किंवा प्रमोशन असेल तर ते सांगतील तिथेच तुम्हाला ती लिंक पेस्ट करावी लागते, त्याशिवाय ते अप्रूव्ह होतच नाही. आणि त्यांचं हेच असतं की त्यांना तुमचा चेहरा, तुम्ही दिसताय त्या व्हिडिओमध्ये, त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांचं प्रॉडक्ट मॅन्डेटरी आणि प्रॉमिनंटली दिसलं पाहिजे, त्यासाठी ते मधोमध लावायला सांगतात. तुम्ही बरखेच्या व्हिडिओच्या पण ह्याच्यामध्ये बघू शकता, बऱ्याचशा अशा लिंक असतात जे ते बरोबर मिडल ऑफ द व्हिडिओ लावतात, कारण ते लोकांना म्हणतो ना आपण, जसं नेगेटिव्ह पब्लिसिटी इज ऑल्सो अ गुड पब्लिसिटी, तसंच हे पण आहे की हे डिस्टर्ब करतात. ते डिस्टर्बन्सच्या चक्करमध्ये का होईना, किंवा त्यांना बघायच्या ह्या चक्करमध्ये का होईना, लोक ते त्याच्यावर हात लावणार किंवा काहीतरी करायला बघणार, ते मूव्ह होतं का बघणार वगैरे, आणि तेच प्रॉमिनंटली दिसलं पाहिजे ह्यासाठी ते त्यांचं ठरलेलं असतं, आणि ते तसंच करायला लावतात. आणि हे ह्यांना बरोबर माहिती असतं, आणि हे मावसाडीला बरोबर माहिती आहे की ते मध्येच दिसतंय, पण खोटेपणा किती, नेक्स्ट लेवलचा खोटेपणा. म्हणजे इतकं बोलतायत भक्त तरी म्हणते की नाही ते मध्ये नाहीच आहे, ते साईडलाच आहे, मध्ये नाहीच आहे, मला तर साईडला दिसते. किती खोटं बोलशील ग मावसाड. आणि हे असले घाणेरडे खोटे विचार घेऊन तू कुठे जाणार आहेस, कुठे पोचणार आहेस? तू पोचवूनच टाकणार तुला परमेश्वर. इतकी खोटी आहेस तू, मनाला विचार, लाज नाही वाटत?
ज्या लोकांना उल्लू बनवतेस ते तुला कमवून देत आहेत, ते तुझे करता धरतायत, लाज नाही वाटत त्यांच्याशी खोटं बोलायला? सांग ना, सांग की असं मॅन्डेटरी आहे, त्या लोकांनी मला सांगितलंच आहे. अरे हो, पण तू हे कसं सांगणार? कारण त्यांनी तुला कसं सांगितलंय असं तू दाखवतच नाही आहे, नाही का? तुला तर स्नेहाने गिफ्ट दिलंय असं दाखवतेस तू. मग किती खोटं ना. लाज नाही बाईला. बेशरम, बेहया, बेगैरत. आता जे काही प्रकरण झालं आणि ज्याच्याबद्दल ही काहीतरी बोलते की मी काय कपडे धुतले आणि काय कपडे ज्याच्यावर चिखल उडतो तो माणूस कपडे धुतो वगैरे आणि काय येड्यासारखं काही बडबडत असते. एकतर सगळं कॉपी म्हणजे इतके रट्टा मास्टर आहे ना, त्या रट्टा पण नीट मारता येत नाही ह्याला. माझी स्टाईल मारायला जाते तू. हां, तुझी सच्चाई बाहेर दाखवली. त्या दिवशी दाखवली मिशोची 500 रुपयाची साडी. तू त्या घारीला घुबडीला तू 5,000ला विकलीस. ते तुझं खरं बाहेर पडलं तर तुला मिरच्या लागल्या, तुझ्या डांगीला झोंबल्या चांगल्या. आणि म्हणे की कोणाला काय माहिती नसतं बुडाचं नाही शेंड्याचं. त्याच्या राहू दे, बूड आणि शेंडाच्या पलीकडे जा. आणि जेव्हा ते कपडे धुवायला टाकतेस ना, तेव्हा ना होतेस ना चढिगण्या, ते बघ आधी. हां, चढिगणा आता तुला अजून अजून चढिगणा अजून फेकणार मी तुला, पुरी चढिगणा करून सोडणार. त्यासाठी मी हात धुवेन, डेटॉलने धुवेन, जाऊन मॅनिक्युअर करून येईन. तू टेन्शन घेऊ नकोस त्याचं. आणि लॉन्ड्री काय आणि फॉन्ड्री काय, मी त्या दिवशी बोलली ना मंडळी, ते संगतीचा परिणाम. तर मी त्या जरा घुबडीला चांगला हे दिलं ना, असं एक चांगला सल्ला दिला की संगत चांगली ठेव, हे ठगवण्याची संगत ठेवू नको. या बाईने तुला ठगवलं आहे, ही कोणाचीच हे नाही आहे. माहिती आहे ना आपल्याला. आता पुन्हा पुन्हा मला त्या मृत व्यक्तीला त्याच उल्लेख नाही करायचा, ह्यांना नाही लाज, परत परत बोलायला लावतात. पण आपल्याला तर आहे ना, आपल्याला तर आपल्यावर चिटाईचे संस्कार नाही आहेत ना, आपल्यावर चांगले संस्कार झालेत. तर आपण नाही बोलत परत परत. पण हेच आहे, सत्य हे नेहमी कटू असतं आणि ते असं झोंबतं. तर त्याच्यामध्ये मी म्हणाली होती ना की काय ते कॉफी मशीन दाखवते, ते कॉफी आणि ते स्टारबक्सचं. आम्ही तर स्टारबक्सची कॉफी स्टारबक्समध्ये जाऊन पितो. तर ही मोठा आपला शहाणपणा तसंच काहीतरी कॉपी करायला बघते. काय तर म्हणे की आम्ही घरी म्हणजे आम्ही नाही धुत, वॉशिंग मशीन धुतो ना. तर मग काय एक ते ड्रायक्लीन एक वर्ड पाठ करून ठेवला, तर ड्रायक्लिनिंगला देतो म्हणे. हो का? मग आम्ही पण मॅन्युक्युअर करू, आम्ही पण डेटॉलने साफ करू. हां, त्याच्यानंतर काय ते म्हणतात काय, आमच्याकडे काय साबण बिबण नाही, आम्ही पण एकदम मस्त एकदम खसखसून धुवू हात ना, आणि हे आपलं सॅनिटाईज करू आणि चांगलं आम्ही स्वच्छ. पण तुला सोडणार नाही. चिखल काय, तुझ्यावर तर शेण फेकायला पाहिजे, फासायला पाहिजे तुला. वास घेत बस. आणि स्वतःच्या लागलाय ना ते साफ कर आधी. डोक्यात घाण भरली ती, दुसऱ्यांना रोगराईच्या गोष्टी करते. रोगडबाई, वासाडी, शी, चच्चा, लांबरा. गुष्ठरोग झाला हिला डोक्याचा. हा विचार आहे ना खोटं बोलण्याच्या आधी करायचा असतो. आणि आता बोलून काही उपयोग नाही आहे. आणि आम्हाला नको शिकू. सत्याची साथ न सोडणाऱ्याला आणि खोटेपणा वारंवार दाखवून देणाऱ्याला काही होत नसतं, बोलणाऱ्याला होत असतं. आणि जो थांबत नाही ना, अजून 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 खोटं खोट्यावर खोटं, त्याचा एक दिवस बाजार उठल्याशिवाय राहत नाही. हे लक्षात ठेव मावसाडे. दुसरी गोष्ट, बरेच जण म्हणजे मला पण कॉमेंट्स येत होत्या की बरेच जण इंस्टाग्रामवर नाही आहेत आणि त्यांना कळत नव्हतं की काय झालंय नेमकं काय. तर मावसाडने मला परत ती संधी दिली आहे बोलायची आणि क्लिअर करण्याची की काय झालं आहे. आणि हिचं कसं ना, हिचं नेहमी बुडच वर असतं. किती काही झालं तरी आपलं बुड वर उचलायचं हेच हिला फक्त माहिती आहे बरोबर. तर त्यामुळे आता मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात आधी काय झालं तर ह्या बाईने एका वेल नोन ॲक्ट्रेसच्या ब्रँडचे प्रॉडक्ट स्वतःचे म्हणून ओरिजिनल माझ्याकडे मी करून घेतलेत, माझे प्रोडक्ट्स आहेत म्हणून हिने विकले. तिचं नावासकट म्हणजे ती हिने घातले आहेत आणि ह्यांच्याकडे पण आहेत. ह्यांनी घातलेली साडी जी दाखवते ना ती ॲक्ट्रेसेसचे फोटो, ते फोटोही हिने दाखवले. त्यानंतर त्यांची नावंही वापरली आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की हे हिचे प्रॉडक्ट आहेत आणि हे त्यांच्याकडे आहेत आणि हिच्याकडे ओरिजिनल आहेत आणि ही विकते. तर त्यामुळे त्या ॲक्ट्रेसला ते कळल्यानंतर तिने हिला कॉमेंट केला. म्हणजे तिच्या टीमने आधी कॉमेंट केली. ती कॉमेंट ही आहे. त्यावरही या बाईने एक नाही दोन नाही, इतकी धीड बाई की अजिबात काढायला तयार नाही, काय नाही. मग शेवटी वैतागून एक 24 तासानंतर म्हणजे 1-2 दिवस जाऊ दिले आणि मग त्या ॲक्ट्रेसने तिच्या पर्सनल अकाउंटवर ह्या बाईला परत कॉमेंट केली. ती कॉमेंट ही आहे.
तरीही ह्या बाईने काढलं नाही, एक दिवस पूर्ण जाऊ दिला आणि अजिबातच काढलं नाही. मग लोक हिला विचारायला लागले की काय झालं, काय नेमकं काय झालंय, हे ते असं तसं. मग शेवटी मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला असेल किंवा हिला काहीतरी एक तंबी दिली असेल किंवा काहीतरी झटका मिळाला असेल आणि हिला कळलं असेल की बाबा हे आपल्या अंगाशी येऊ शकतं प्रकरण. तर त्यामुळे मग हिने मग पहिले ती रील जी होती, जे टेकडाऊन करायला सांगत होते, ती टेकडाऊन केली, काढली आणि त्यानंतर हिने स्वतःचे फोटोज तसेच ठेवलेले. मग मी पोस्ट टाकली की ही बाई किती हे आहे ना, किती म्हणजे लाजच सोडलेली आहे. जरा पण या बाईला बिलकुल लाज नाही आहे. इतकं झालं तर एखाद्या बाईने मला काहीच नको, जर सच्चा जर कोण असेल ना म्हणजे जर खरंच चुकून झालं असेल तर माफी मागेल. एकतर ह्या लोकांची अशी स्टाईल असते की भयंकर लेवलचे फ्रॉड करायचे आणि नंतर आपण काही केलंच नाही अशा आविर्भावामध्ये राहायचं. ते मागे आपण बोचूचं पण आपण बघितलंच आहे की कसं आपण काही माहितीच नाही, आपल्याला काही हेच नाही आहे असं करून एकदम नामानिराळं राहायचं, तोंड उचकटून आपलं निर्लज्जासारखं. म्हणजे तेच म्हणते ना, गेंड्याच्या पण बापाची कातडी पांघरून वावरतात हे लोक. तर तसंच काहीसं हिने केलं आणि मग नंतर मग ते फोटो काढण्यासाठी पण हिला प्रवृत्त करायला लागलं. हिला सांगावं लागलं की अगं बाई, जरा तरी लाज असेल ना तर ते काढशील फोटोज पण नाही ठेवणार तू. दुसऱ्याचं हे खाताना, दुसऱ्याचं क्रेडिट खाताना लाज नाही वाटत तुला? तर मग काही वेळानंतर ह्या बाईने ते फोटोज पण काढले. त्यानंतर ह्या बाईने एक कॉमेंट केली ह्या मावसाडीने आणि त्याच्यामध्ये हिने बूड उचलून अगदी कॉमेंट केलेली आहे. ती कॉमेंट पण तुम्हाला दाखवते आणि त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. तर ती कॉमेंट ही आहे. आता आपण ही कॉमेंट वाचत ह्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करणार आहोत. काहीच नाही झालं सिरियस, ऑल आर सॉर्टेड. छोट्या गोष्टी मोठ्या होऊ लागल्या की काही लोकांना प्रॉब्लेम होतो. अच्छा, काहीच नाही झालं सिरियस. हिचं ढापलं असतं तर मग सिरियस होतं, पण ह्या ढापाडीचं आणि कोण ढापणार? हिच्याकडे कोण कुत्रं घ्यायला तरी येत असेल का? मला वाटतं ते पण पैसे देऊनच ही प्राईस प्लीज असं कॉमेंट करायला लावत असेल किंवा स्वतःच 100 अकाउंट बनवून. बघा, तेव्हा तुम्ही बघितलं तर चिटाई पण मोबाईलमध्येच घुसलेली असते, हिची बहीण पण, ती सगळे म्हणजे हिच्या घरातलेच इनफ आहेत ना. नुसतं 3-4 अकाउंट प्रत्येकाने बनवले आणि पी करून लिहिलं तरी पण बस झालं. तर काहीच नाही झालं सिरियस, ओके. कारण हिच्या बाबतीत नाही झालं ना, दुसऱ्याचं काय व्हायचं ते होऊ दे. ही कोण ठरवणार सिरियस आहे की नाही आहे ते? तुझं थोडीच काय गेलंय, तुझ्या मेहनतीचं थोडीच काय गेलंय. खोट्यांना तर असंच वाटतं. आणि छोट्या गोष्टी मोठ्या होऊ लागल्या. कोण मोठं होते? तू? तू शी, स्वतःबद्दल किती तो गैरसमज. मोठी म्हणे, काय मोठी होत नसते तू. माहिती आहे ना काय झालंय तुझ्या डोक्याला? सडक्या मेंदूची. गबस. पुढे काय म्हणे तर तिच्या पेजवरची साडीची डिझाईन आणि माझ्या पेजवरच्या साडीच्या डिझाईन ह्या दोन्ही सेम झाल्या आणि मी लोएस्ट कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करते आणि ते त्यांचं डिझाईन आहे, हे असं त्यांचं म्हणणं आहे. ओह रिअली मासाड, तुझी डिझाईन त्यांनी ढापली? असं केलं तुम्ही? तुम्हाला माहीत नाही? एकदम फॅशन डिझायनर आहे, केमिकल लोच्या ग्रॅज्युएट. तिच्या डिझाईन आहेत त्या. तुम्ही असं कसं म्हणू शकता? तुमची सेम झाली म्हणून तुम्हाला असं कसं वाटू शकतं? असं तुमचं म्हणणं कसं असू शकतं? ऑल आर सॉर्टेड. ऑल आर. व्हॉट आर? हू आर यू? चिल मावसाड. इतकं इंग्लिश नको फाडू. फुकाटे इंग्लिश क्लासेस. त्यापेक्षा त्या भैरवकडे लक्ष दे. त्याला जरा चांगल्या शाळेत बिळेत घाल. जर काहीतरी फायदा झाला असता तुझा. एव्हरीथिंग इज सॉर्टेड असतं. ऑल आर सॉर्टेड काय? कोण ऑल आर? हू आर? आता बघा पुढचं वाक्य ऐका तुम्ही मंडळी. मला ज्या मॅन्युफॅक्चररने दिली होती त्यांनी मला याची कल्पना दिलीच नव्हती की ही कस्टमाइज आहे म्हणून. कारण खूप सारे लोक ती सेल करत आहेत, बट प्रॉब्लेम माझ्याशीच झाला त्यांना फक्त. बघितलं मंडळी कशी आहे? बघितलं? हेच मी तुम्हाला बोलत होती की ही कशी आहे माहिती आहे? स्वतःच्या अंगाशी आलं ना, अंगलटीला आलं, ही स्वतःच हे धंदे करते आणि नंतर अंगलटीला आल्यानंतर ही दुसऱ्यावर ढकलून टाकते. जसं मागे टीचरवर ढकलून टाकलेलं की टीचरनेच सांगितलं, टीचरने स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं नाही असंच बोलायचं. मी तर त्यांना म्हटलं होतं की ते गाढवाकडनं नाही आहे, पण टीचर बोलली नाही गाढवाकडनंच. टीचर गाढव आहे, मी तर मावसाड आहे ना. तसंच आता हिने मॅन्युफॅक्चररवर ढकलून मोकळी झाली की त्याने हिला कल्पना दिली नव्हती
आणि कस्टमाइजचा अर्थ कळतो का मावसाडे तुला? तू तर नेहमी म्हणत असते मी कस्टमाइज करून घेते, कस्टमाइज करून घेते. मग आता काय म्हणते की मला कल्पना दिली नव्हती की ती कस्टमाइज केलेली आहे. तू कस्टमाइजच करते ना मग. आणि तो कशाला दुसऱ्या चोरेल डिझाईन? तो कशाला बघेल? त्याला कोणीतरी डिझाईन दिली असेल तेव्हा त्याने ती डिझाईन बनवली ना. आणि ती डिझाईन त्याला दुसरं कोणी तिसरं कोणी नसून तूच दिली आहेस. तूच ती डिझाईन ढापून तिला मला असं बनवून देणार का म्हणून त्याच्याकडनं बनवून घेतली आहे. शी, हे माझं पॉडकास्ट जर ती व्यक्ती ऐकत असेल किंवा तो कोण मॅन्युफॅक्चरर आहे किंवा कोणी जे पण मॅन्युफॅक्चरर आहे जे हिच्याशी काहीतरी बिझनेस डील किंवा काहीतरी हिच्याबरोबर डील करण्याच्या विचारात आहे, त्यांनी सावध व्हा. ही बाई तुम्हाला अडकवू शकते. आणि प्रॉब्लेम फक्त माझ्याशीच झाला म्हणजे? कारण तू खोटी आहेस. पकडला गेला तो चोर. ते जातील दुसरे कोण करत असतील ते आणि तू सारखे आहेत का? तू तो ओरिजिनल आहेस ना, ओरिजिनल सम्राज्ञी आहेस. मग तू काय ते काय वेळ लागले त्यांना तुलाच बोलायला, तुलाच पकडायला? म्हणजे मीच मोठी शाणी. तुझं ओरिजिनल आहे. जर खरंच इतकं ओरिजिनल आहे, जर इतका दम आहे, तर भिडायचं होतं, काढलंस कशाला? आणि सगळ्यात मोठा प्रश्न मावसाडे, की जर तू त्यांची कॉपी केलेली नाही आहेस आणि तुला कसलीच काही खबरबात नव्हती, तर तुला हे कसं माहिती की ते लोक कुठल्या कॉस्टला साडी विकतात? जे तू लिहिलेस की ती साडी मी लोएस्ट कॉस्टला विकते. लोएस्ट हे कसं काय तू ठरवलं? तुला ओरिजिनलची त्यांच्या डिझायनर पीसची तुला प्राईस माहिती आहे? कारण त्यांच्या पेजवर मी बघितलं त्यांनी कुठेच प्राईस मेन्शन केलेली नाही आहे. त्यांनी सगळ्या DM प्लीज चेक युअर DM असं लिहिलेलं आहे. तर ती प्राईस तुला कशी कळली? याचा अर्थ तू कंपेअर करण्यासाठी किंवा तू ती चोरी केलेलीच आहेस आणि तू सगळ्या चोरीने त्यांच्या अकाउंटमध्ये घुसून डमी अकाउंटने त्यांना फॉलो करून त्यांच्याकडून प्राईस काढून की मला या साडीमध्ये इंटरेस्ट आहे आणि प्राईस सांगा वगैरे त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून तू त्यांची प्राईस जाणून घेऊन त्याची कॉपी बनवून तू ते विकत आहेस. हे तू स्वतःच प्रूव्ह केलेलं आहे. इतकी खोटारडी, इतकी बाई. म्हणून मी तुला लिहिते की मावसाडे जास्त तोंड उघडू नकोस. तू तोंड उघडलंस ना की तुझ्या डोक्यात भरलेली जी घाण आहे ना ती बाहेर निघते. त्या व्यतिरिक्त काहीच नाही होऊ शकत. नको उघडत जाऊस तोंड. स्वतःच्याच ह्याच्यामध्ये फसतेस तू. वैसे तो मैं बहुत ही चलाक और चंट औरत हूँ, लेकिन पता नहीं क्यों मेरा ही हमेशा तोतिया कट्टा है. हे तुझ्यासाठी बनवलेलं ब्रीदवाक्य आहे. आणि आता आधीच्याच एका वाक्यामध्ये बोलले की मला माहितीच नव्हतं की त्यांनी ती कस्टमाइज करून घेतलेली आहे. आणि नंतर आता पुढे लिहितेही की इवन मी कस्टमाइज करून घेतलेल्या साड्या पण काही लोक सेल करतायत. सो तिचे म्हणणे असे होते की ती रील मी टेकडाऊन करावी, जे की बरोबर आहे. कारण मी त्यांचं नाव घेतलं होतं. जर मला माहीत असतं की ती डिझाईन त्यांनी कस्टमाइज केली आहे मग मी घेतलीच नसती. ॲज सिम्पल ॲज दॅट. अगं ॲज सिम्पल ॲज दॅट. उगाच तू काय पण नको बोलू मावसाडे, समजलं ना? आपल्याला ऐकीत राहत जा. एकदा बोलते मी कस्टमाइज करून घेतलेल्या साड्या, म्हणजे तू कस्टमाइज करून घेते आहे. तू स्वतः 10 वेळा बोललेली आहेस की मी कस्टमाइज करून तुम्हाला मिळेल, मी कस्टमाइज करून देईन, कस्टमाइज करून घे. एकतर आहे ना आपण आधी शिकावं जरा. तू तेच मी म्हणते ना, शिकायच्या वेळेमध्ये जर खरंच जे शिकायचं ते शिकली असतीस ना, वाह्यात धंदे केले नसतेस ना, तर काहीतरी तुला उपयोग झाला असता. मी कस्टमाइज करून घेत नाही, पण मी कस्टमाइज केलेल्या साड्या विकते आणि मला माहिती असतं तर मी घेतलीच नसती. ॲज सिम्पल. इट इज सो कॉम्प्लिकेटेड. ॲज कॉम्प्लिकेटेड ॲज दॅट. सिम्पल ॲज दॅट काय आहे याच्यामध्ये? बावळ्याट कुठची. चल पट. हर हुर्र. येडी मावसाड, येडी बाई. आणि लास्टली ही म्हणते की बट ज्या गोष्टी काही शांतपणे पण सॉल्व्ह करता येतात तर त्यात काहींना मुद्दा हवा असतो. हिच्याकडनं हिला मुद्दा म्हणजे ह्या बाईची हिंमत बघा. बाप रे, ही मोठी हिरोईन. हिला त्या त्या अंड्यांनी, फालतू लोकांनी, सडक्या अंड्यांनी ह्या गुवारडीला काय चढवलं तर ही तर एकदम बापरे म्हणे की काय की त्यांना मुद्दा म्हणजे हिला मुद्दा बनवलं त्यांनी, त्या ॲक्ट्रेसनी. मावसाड कुठून येतो ग तुझ्यामध्ये हा, तुझ्या त्या कुष्ठरोगातल्या डोक्यामध्ये हा कॉन्फिडन्स? तुझ्यासारख्या बाईला ना चाबूक काढून रट्टेच दिले पाहिजे होते. तुला ना सोडायलाच नाही पाहिजे. ह्याच्यातनं ना तुझ्यावर मानहानीचीच केस ठोकायला पाहिजे होती खरंच. पण आहे ना तुझ्या इतका फालतू वेळ नसतो ना लोकांना, म्हणून तुझ्यासारखे लोक मोकाट सुटतात. पण मिळेल तुला कोण ना कोणतरी आयुष्यात असा भेटेल ना खरंच. नाही तुझी लावली ना तर बघ.
आणि मला ह्याच्यावरून असं वाटतं की या बाईचं सगळं साम्राज्यच खोट्याच्या ह्याच्यावरती उभं आहे. हिला फक्त श्रीमंत व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय बस. पण त्यासाठी मेहनत आणि सच्चेपणा नाही आहे. तर अशी श्रीमंती काही नसते, ती फक्त अशीच सडते, एकीकडनं येते आणि दुसरीकडे सडते. तसंच सडत राहणार तू, त्याच डबक्यात थप 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 करत राहणार आणि तुझ्यामुळे तो बिचारा चच्चू पण तिथेच राहणार आणि पूर्ण तुझं कुटुंबाची वाताहत लागते. तुला कळतंय का मावसाड? सुधर, सुधर. तुझ्या फालतू चोचल्या पायी कुटुंबाचा बळी देऊ नकोस. आई मोठी नजर काढते, बोटं मोडते. मोडणार, सगळं मोडणार तुमची लेक. आज एवढं मोडलंय तेवढं बस नाही का अजून पाहिजे या चिटाईला? शी, म्हणजे मला खरंच आता म्हणजे अक्षरशः खात्री झाली आहे माझी. चच्चू चेक कर रे बाबा नीट, तुला सगळंच ओरिजिनल मिळालं आहे की फर्स्ट कॉपी मिळालं आहे फ्रॉम मावसाड टू भैरव. इतकंच बोलेन आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. बाकी चच्चू तो समजदारी आहे. नाही बघितला असेल तर त्याचा फोटो पण बघून घ्या. बघा कसा लपलाय, बाजा वाजवतोय. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला मा आणि चांगले विचार करा मंडळी, चांगले विचार करा आणि चांगल्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ देत आणि सडक्यांच्या इच्छा त्यांना उलट्या फिरून येऊ देत आणि सडू देत. महेश्वरी साम्राज्यम खतमम फिनिशम तुकरटम फुकरटम गेट लॉस्टम.